नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा। तर मंडळी, आज आहे शुक्रवार आणि कालचा व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्यासाठी खरंच तुमचे मनापासून आभार। आणि खूप छान छान कमेंट्स येत आहेत की आरती खूप छान दिसतेस, खूप छान दिसते, तर थँक्यू सो मच। आणि ती साडी मला माहिती आहे ती आहेच ऑलरेडी खूप सुंदर, त्यामुळे तिच्यामध्ये लुक खूप छान येतो। आणि ती मला मी तसं सांगितलं की ती माझ्या आईने घेतलेली साडी आहे, त्यामुळे तिची किंमत मला म्हणजे कमेंट्स आल्या होत्या की आरती, तर मला त्या साडीची किंमत विचारली गेली होती की ती साडीची किंमत काय, साडीची किंमत काय। तर खरं सांगते मी तुम्हाला, ती साडी मला आईने घेतली होती, त्यामुळे तिची किंमत मला सांगता नाही येणार आणि आईला मी विचारू शकत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे जे आहे ते। तर मग बाकी अजून, तर मंडळी, आज आहे शुक्रवार आणि तुम्हाला माहिती आहे की मार्गशीर्षचं मी उद्यापन काल केलं आणि त्याच्यानंतर आता नॉनव्हेज हे चालू होणार, कारण सर्वांना माहिती आहे आम्ही नॉनव्हेज शिवाय राहू नाही शकत। पण मग असे उपवास वगैरे असेल तर आम्ही थोडं कंट्रोल करून घेतो नॉनव्हेजवरती, पण आता जे चालू होणार ते नॉनव्हेज चालू होऊन जाणार। ॲक्च्युली 31 क्लास नॉनव्हेज खाल्लं असतं आम्ही, पण माझे उद्यापन नव्हतं झालं, त्याच्यामुळे आम्ही नॉनव्हेज नाही खाल्लं। मग आज तो बनताय ना विचार नॉनव्हेज, आज खूप दिवसांनी आम्ही नॉनव्हेज खाणार आहे। हो, आणि मग काय नॉनव्हेजमध्ये कसं तुम्ही काय, आता आरतीचे उपवास असल्यामुळे तर मला कंट्रोल करावंच लागेल की आम्ही श्रावणमध्ये पण नाही खात, मार्गशीर्ष पण नाही खात, गणपती असतात गणपती नाही, नवरात्रामध्ये नाही, तर हे पाळतो आम्ही सगळं। आणि मी पहिले पण म्हणजे पाळलेलं आहे काही दिवस, पण मी असं कंटिन्यू नाही पाळत आले, कारण मला नव्हतं माहिती। त्याच्यानंतर मग आता तर मी, विशाल माझ्या लाईफमध्ये आहे, ते स्वतःच महादेवाचे भक्त आहेत ना विशाल, सोमवार पण करायचं ना तुम्ही, तर मग आता तर बिलकुलच नाही, आम्ही सोमवारी पण नाही खात। पण ज्या दिवशी जो वार असतो आमचा नॉनव्हेजचा त्या दिवशी आम्ही सोडत नाही। मी घरी बनवलं असताच, पण मग बाहेर खाण्यामध्ये आणि घरच्या खाण्यामध्ये कितीही केलं तर फरक पडतो, म्हणून मग आज बाहेर खायचाच प्लॅन आहे। आणि आमचं दोघांचं लक्ष अरविशकडे गेलं की अरविश काय करतोय म्हणून, तर अरविश गॉगल लावतोय आणि त्याची कशी मस्ती चालू आहे मी तुम्हाला दाखवते। ती माझा हिरो येतो, गॉगल घातले, सँडल घातले आणि मस्त असा मस्त डान्स करतोय खरं तर तुम्ही इकडे बघू शकता स्टाईल आमची। उलटा बाबू, उलटा, सरळ करून घाला, सरळ करून घाला, व्हेरी गुड। इकडे बघ, माझ्याकडे बघ, घाल ना तू, घाल गॉगल, घाल, घाल, उलटा बाबू, सरळ सरळ करा, बाबा घालून देतो तुला। ये ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका, ए ए ए ए ए ए ए ए, हाय कर सर्वांना, हाय कर। अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, माझा हिरो येतो, अरे बापरे। ढिंक चिका करा, ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका करा बापू, गॉगल लावूनच डान्स करा ना। ए हारू, लुंगी डान्स करा, लुंगी डान्स 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 लुंगी डान्स। हे गाईस, आम्ही आलो आहोत अमर पंजाबमध्ये आणि मला म्हणजे माहिती नाही, पण विशालने सांगितले की टेस्ट खूप छान आहे म्हणून। चला मग आज हे हॉटेल ट्राय करू आणि सांगते तुम्हाला कसं आहे ते। आणि जर तुम्हाला ॲड्रेस वगैरे पाहिजे असेल तर मी देईल तुम्हाला। ॲड्रेस कुठे आहे? वाडीमध्ये, शाहीद मंगल पांडे रोड। ओके, ठीक आहे। तर ॲड्रेस तुम्हाला विशालने सांगितलं, जर तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे नॉनव्हेजसाठी खूप छान आहे। तर मी अजून कधी ट्राय नाही केलं, मी फर्स्ट टाइम ट्राय करेल, पण तुम्हाला मी लगेच सांगते कसं आहे। आणि मी शाहीद पण थोडंसं बहुत काढते। आणि अजून एक गोष्ट, मला काही गोष्टी जास्त समजत आहेत, मी बाहेर आले आणि मी पाहते, तर माझं तिकडे पण थोडंफार लक्ष आहे। तर बघूया, चला बघू पुढे काय काय होतं ते बघते मी सगळं। हा, स्टार्टिंगलाच गणपतीची मूर्ती आहे, सुंदर। मंडळी, आम्ही आलो जस्ट आतमध्ये आणि बघू आता काय ऑर्डर द्यायचं, पण छान वाटतं इकडे येऊन।
विशाल? छान वाटतंय कारण इकडची क्वालिटी खूप बेस्ट आहे आणि नाव पण खूप ऐकलं इथं अमर पंजाबचं रेस्टॉरंटचं. तुम्ही कधी पण इथं ठाण्यामध्ये राहत असेल तर तुम्ही व्हिजिट केलं असेल, त्यांनी नाही केलं असेल ते नक्की करा व्हिजिट. तर पहिले मी टेस्ट करून सांगते तुम्हाला आणि त्याच्यानंतर मग बाकीचं सगळं खूप होता विशाल काय ऑर्डर देत आहेत. तर आणि आधी पण तर तुम्ही इथं पाहू शकता आता की आता आम्ही अफगाणी तंदुरी जी आहे ती ऑर्डर केली आहे. तर तुम्हाला इथे दिसत असेल ही अफगाणी तंदुरी व्हाईटमध्ये येते. खूप छान लागते, टेस्टी असते आणि खूप स्वादिष्ट असते. ठीक आहे, चला टेस्ट करून सांगा मला, म्हणजे मला रिव्ह्यू द्यायला. बेस्ट आहे एक नंबर. मंडळी, जसं तुम्हाला विशालने सांगितलंय की अफगाणी तंदुरी ऑर्डर केलेली आहे आणि चला टेस्ट करू ते नंतर आणि भेटते थोड्या वेळात तुम्हाला. खरंच खूप टेस्ट खूप छान आहे, खूप बेस्ट लागते, एक नंबर. खरं तुम्ही घेऊन आले, बरोबर घेऊन आले, खूप छान आहे. तर तर मंडळी, मेन कोर्समध्ये मागवलं आहे चिकन मसाला. ओके ओके, प्लेन रोटी, बटर रोटी नाही मागवले. आणि आर्विशचं बघा चालू झालंय, मला दे. ऍक्च्युली आर्विशला पण चिकन आवडतं. टेस्ट करा ना. छान आहे, खरं सांगा ना. विशाल बोलतात खूप छान आहे, तर बघूया, टेस्ट करून कळेल मला. फेमस आहे तर छान. ओके, म्हणजे नावा हिशोबाने आहे का पंजाब काही टेस्ट? तर मंडळी, जसं विशालने तुम्हाला सांगितलं आहे, तर ऑर्डर आलेली आहे आणि खरंच छान वाटते, कारण जवळजवळ 1.5 महिन्यांनी नॉनव्हेज ट्राय केलं आहे. तर चला आणि बघू पंजाबसारखा काय. तर मंडळी, आम्ही ज्या हॉटेलमध्ये आहोत त्या हॉटेलचं नाव आहे अमर पंजाब म्हणून आणि या हॉटेलला 46 इयर्स कंप्लीट झालेले आहे ठाण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये फेमस हॉटेल आहे हे. आणि अजून मी इकडे फर्स्ट टाइम व्हिजिट केलेलं आहे, खूप बेस्ट आहे. जसं मी फर्स्ट आता ऑर्डर केलं होतं जेवण, तर खरंच खूप छान होतं. मी तुम्हाला दाखवलं ऑर्डर. मला फर्स्ट केली होती ती अफगाणी तंदुरी ऑर्डर केली, त्याच्यानंतर बटर चिकन होतं, या व्यतिरिक्त रोटी, राईस आणि असं मस्त आमचं खाऊन झालेलं आहे आणि खरंच टेस्ट खूप छान आहे. जर तुम्हाला ॲड्रेस हवा असेल तर मी तुम्हाला आपण छोटीशी तुम्हाला हॉटेल टूर करते मी. या किती फ्लोर आहे? हाफ म्हणजे ग्राउंड आणि हाच का की अजून वरती क्वार्टर टाईप होता. तर म्हणजे खाली एक फ्लोर आहे आणि वरती एक फ्लोर आहे, असं 2 फ्लोरचं हे हॉटेल आहे आणि तुम्ही बघू शकता, खूप छान वाटतंय. बघू शकता. तर ठाण्यामध्ये हे बेस्ट हॉटेल आहे. आज मी फर्स्ट टाइम व्हिजिट केलं, तर मी हा व्हिडिओ इकडेच एंड करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.